नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे झटपट तयार होणारी शेंगदाण्याची भेळ. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही भेळ, तर नक्की करून बघा. इथे आपण 1 टेबलस्पून तेल घेतलं. या तेलामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. तर छान खरपूस असे होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे या तेलामध्ये भाजून घ्यायचे. सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होते ही भेळ, तर नक्की करून बघा. तर इथे हे शेंगदाणे आपल्याला असे छान भाजून घ्यायचे. यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा लांब कापून आपण घातल्या आणि या पण आपल्याला या शेंगदाण्याबरोबर छान भाजायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आणि हे आपण काढून घेणार आहोत. हे शेंगदाणे भाजून झाले की हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे. अजिबात तेलकट होत नाही. आपण हे तेल सगळं बाजूला काढणार आहोत. इथे आपण भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. यात एक बारीक कापलेला कांदा घालायचा, कैरी घालायची बारीक कापलेली, डाळिंबाचे दाणे, बारीक कापलेला टोमॅटो आणि कोथिंबीर, तिखट घालायचं अर्धा टीस्पून, धनेपूड घालायची अर्धा टीस्पून, जिरेपूड अर्धा टीस्पून, चाट मसाला अर्धा टीस्पून, अर्ध्या लिंबाचा रस आपण इथे याच्यामध्ये घातला. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली ही झटपट आणि चविष्ट अशी चटपटीत शेंगदाण्याची भेळ तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील.